आज जे घडलं ना ते खूप वाईट झालं, खूप चुकीचं होतं. रोहन सारखा इतका साधा सरळ समजूतदार मुलगा, काही मुठभर लोक त्याच्या अंगावरती धावून जातात, त्याला हॅरॅस करतात. त्याच्यावरचे संस्कार चांगले ना म्हणून तो काही बोलला नाही, सभ्यपणे वागला. पण एक नवरा म्हणून, पुरुष म्हणून हे किती इन्सल्टिंग आहे, किती अपमानास्पद आहे. आणि मलाही कळत नाही की अधिरा हा हट्ट का करते. का नाही तिला कळत आहे की आपण कुठे जाऊन पार्टी करतो, किती पैसे खर्च करतो, याने काय फरक पडणार आहे. ज्याला आवडत असेल ना त्याने ते करावं, पण ज्याला आवडत नाहीये त्याला हट्ट का घेऊन जायचा. एक मिनिट, अधिराचा काय दोष आहे यात? दोष आहे तिचा. अहो दोष आहे कारण आपण ज्या व्यक्तीबरोबर जाणार आहोत त्याच्या आवडीनिवडीचा, त्याच्या कम्फर्टचा आपण विचार नको करायला. आणि तो तिचा नवरा आहे हे तिला कळायला नको. त्याची परिस्थिती काय माहिती ना तिला चांगलं. पण तसं तर रोहनलाही माहिती आहे. त्याने कोणाशी लग्न केलंय हे रोहनला चांगलं माहिती आहे ना. मग आता अधिराचं सुद्धा तर लाईफस्टाईल आहे, मग रोहनने थोडं ऍडजस्ट नको का करायला. हे बघा, आता ह्या सगळ्यामध्ये अधिराचा हेतू वाईट होता का? नाही. तिला एक छान इव्हनिंग स्पेंड करायची होती तिच्या नवऱ्याबरोबर. आणि खरं तर ते सगळं एक्झॅक्ट छान तसं झालंही असतं, फक्त ह्या सगळ्या गोष्टींमुळे रोहनचा मूड गेला. हे बघा, या जर तरच्या गोष्टींना काही अर्थ नसतो. हेतू काय हे महत्वाचं नाहीये, त्याचा परिणाम काय आहे ना तो अंतिम असतो. चांगलं करायचं होतं पण वाईट झालं, याला काहीच अर्थ नाहीये. आणि आता झाले ना बरेच दिवस लग्नाला, आता तिने स्वतःमध्ये बदल नको करायला. रोहनने सुद्धा. अहो पण अधिरामुळे अपमान झाला तिच्या नवऱ्याचा. डॉल रडू नको ना डॉल. डॉल काय चूक होती सा, काय चूक होती माझी. त्याला लगेच कन्सोल करायला गेले होते कारण त्याचं ह्युमिलिएशन मला कळलं होतं. मी लगेच गेले, मग तरी तो माझ्यावरती चिडला, माझ्याशी भांडायला लागला. मला कळतच नव्हतं का मग मला राग येणारच ना. मी त्याच्याच बाजूने बोलत होते, मग काय चुकलं माझं. याला काय अर्थ आहे? तापटच आहे का तो जरा? मला सांग, घरात पण असंच वागतो का तो? काय सारखं सारखं छोट्या गोष्टीवरून चिडतो तुझा रो. अंशू शट, काय चाललंय तुझं? मोठे भाऊजी आहेत तुझे, ते असं बोलतात का त्यांना? आणि असतो एकेकाचा स्वभाव असा, म्हणून असं बोलायचं. डॉल, तू तरी त्याला समजून घ्यायचं ना, असं वागायचं नाही डॉल. अगं त्याला सवय नसणार ना एवढ्या हाय एंड रेस्टॉरंटमध्ये जायची. त्याला ऑकवर्ड फील झालं असेल, अनकम्फर्टेबल झाला असेल ग बिचारा. आणि हे बघ, त्याचा इगो हर्ट झाला असणार ग, म्हणून तो असा वागला. तू एक काम कर, पुढच्या वर्षी ना त्याला चौपाटीवर घेऊन जा. म्हणजे कसं तो कम्फर्टेबल फील करेल आणि तुला तर काही प्रॉब्लेम नाहीच आहे. काय पुरुषांना ना हे सगळं आवडत नाही. म्हणजे तू त्याला एवढ्या मोठ्या ठिकाणी घेऊन गेलीस, तुला तिथले एटिकेट्स जास्त माहिती आहेत. तू त्याला काही सांगायला गेलीस तरी त्याला आवडणार नाही, आणि गेली असशील तरी त्याला आवडलं नसेल. म्हणून तो अनकम्फर्टेबल फील करत असेल ना. आपण जस्ट लेट गो करायचं ग. आपणच समजून घ्यायचं सगळं. मम्मा पण किती का प्रत्येक वेळेला समजून घ्यायचं? अधिरानेच मक्ता घेतलाय का? त्याला पण लिमिट आहे की नाही? म्हणजे बघा, डेट प्लॅनिंग करायचे अधिराने, खर्च करायचा अधिराने, आणि सांभाळून पण घ्यायचा अधिरानेच. रोहनने पण कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे ना. म्हणजे संसार दोघांचा असतो ना, इक्वल कपल म्हणतात ना, त्याला पण कळायला पाहिजे ना. आपल्या बायकोची एक लाईफस्टाईल आहे, त्याप्रमाणे आपला स्टेटस वाढवायला पाहिजे. पण नाही, रोहन तसं कधीच करणार नाही. हे बरोबर नाहीये. मिडल क्लास फॅमिली. अर्पिता ताई, मला त्याच्या क्लासचा कधीच प्रॉब्लेम नव्हता, आणि ना कधी असणार आहे इन फ्युचर. तुला नसून काय उपयोग? त्याला प्रॉब्लेम आहे, कळलंच ना. हे बघ अधिरा, मी तुला सारखं विचारत होते, तू शुअर आहेस ना त्याच्या बाबतीत? पण शेवटी तू आमच्याशी भांडून त्याच्याशी लग्न केलंस, आणि बघ काय आहे हे आता. म्हणजे थोडं सुद्धा तो तुला समजून घेत नाही. तू कितीही चांगलं केलंस तरी ऐकून तुलाच घ्यावं लागतं. हे बरोबर नाहीये काही.
मला पण असंच वाटायला लागलंय आता. काय आय डोंट नो आमचं खरंच पटेल की नाही. नो डॉल नो. नाही नाही डॉल, असा विचारही करायचा नाही डॉल, असा विचारही करायचा नाही डॉल, असा विचारही करायचा नाही ग. मग शो ना. बर मला सांगा, दोघं जण समजा कुठेतरी शांतपणे समुद्रकिनारी गेले असते फिरायला, किंवा एखाद्या वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये गेले असते, किंवा नाटकाला किंवा सिनेमाला गेले असते, तर व्हॅलेंटाईन डे साजरा नसता करता आला? नाही, हे बघा बरोबर आहे तुमचं, पण तिने रोहनचा अपमान नाही केला ना. पण तिच्यामुळे झाला आहे, हे सत्य आहे. तिनं त्याला तिथे नेलं त्याची इच्छा नसताना. अहो पण आता हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा ती रोहनच्या बाजूने उभी राहिली ना खंबीरपणे. तिने सुनावलं सगळ्यांना. तरी सुद्धा चूक अधिराचीच आहे. तिने आता परिस्थिती बघून वागलं पाहिजे. अहो काय आता कसली परिस्थिती वगैरे बघायची? व्हॅलेंटाईन्स डे वर्षातनं येतो एकदा, आणि तिची लाईफस्टाईल आहे ना, मग ती काय, तिने काय ऍडजस्ट करायचंय आता? पण लाईफस्टाईल बदलता येते. हे असं एका रात्रीत बदलूया असं म्हणून कोणाला बदलता येत नाही. ठरवलं तर शक्य होतं, बदलू शकतो आपण, मग बदललं पाहिजे तिने. हा, हे छान आहे सगळं, बोलायला ऐकायलाही छान वाटतंय, पण ते असं प्रॅक्टिकली करणं सोपं नसतं. काय काय आता काय झालं, असं का बघताय तुम्ही? ते माझ्या विरुद्ध बोललंच पाहिजे का दरवेळेस तुम्हाला? मी तुमच्या भावाची बाजू घेतोय कारण त्याला काय वाटत असेल ना हे मला कळतंय. नवरा म्हणून आपण आपल्या बायकोला सुखात ठेवावं असं प्रत्येक पुरुषाला वाटतं, पण जेव्हा तिला सुखात ठेवण्याची आपली परिस्थिती नाहीये हे कळतं ना, तेव्हा इगो हर्ट होतो. मी काय माझ्या बहिणीची बाजू घेऊ शकलो असतो, मी म्हणलं असतं की का नाही तुमच्या भावाने माझ्या बहिणीला तिला हव्या त्या रेस्टॉरंटमध्ये नेलं, पण मी त्याची बाजू घेतोय जे योग्य आहे. पण तुम्ही मात्र माझ्या विरुद्ध बोलताय. मी बोललो की त्याच्या उलट बोललंच पाहिजे का तुम्हाला? अहो एक मिनिट, मी तुमच्या विरुद्ध नाही बोलत आहे, आणि मुळात नाही, इथे माझा भाऊ तुमची बहीण असा काही मुद्दाच नाहीये. या झाल्या प्रकारामुळे रोहनला खूप वाईट वाटलंय, हे माझ्या लक्षात आलंय, आणि मलाही त्याचा खूप त्रास होतोय. फक्त मी अधिराची बाजूही समजून घेण्याचा प्रयत्न करते, कारण नाण्याला दोन बाजू असतात की नाही. एकच बाजू असलेलं नाणं खोटं असतं, ते चालत नाही व्यवहारात. मी एवढंच सांगायचा प्रयत्न करते, बघा जमलं तर समजून घ्या.